वंदना व्लॉग्समध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण सेंद्रिय गुळातील गव्हाची बिस्किट बनवणार आहे. कलर एकदम ब्राऊन जरी दिसत असला ना, बिस्किटं खायला खूप छान लागतात. टेस्टी तर तितकीच लागतात. जितकी ही बिस्किटं ऑर्गॅनिक बनवायला येतात ना, तेवढी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. घरगुती मटेरियलमध्ये ही बिस्किटं कशी बनवता येतील याचासुद्धा इथं विचार केला जातो. यामध्ये जे मटेरियल वापरलं जातं ना, ते अगदी शुद्ध आणि चांगल्या क्वालिटीचं वापरलं जातं. त्यासाठीच इथं बघा, सेंद्रिय गूळ पावडर बारीक करून घ्यायची चाललेली आहे. पावडरच असते, पण ती पिठामध्ये विरघळत नाही, त्यामुळं मिक्सरवरती अशी बारीक करून घ्यावी लागते. ही पावडर मिक्सरच्या भांड्याला अजिबात चिटकत नाही, कारण कोरडी असते. जो गूळ आपण घरी वापरतो ना, तो चिकट थोडा असतो, त्यामुळं तो मिक्सरच्या भांड्याला चिकटतो. पण ही गूळ पावडर एकदम ड्राय असते, त्यामुळं अजिबात चिटकत नाही, सहज बारीक होते. एखादा खडा राहू नये म्हणून ही पावडर चाळूनसुद्धा घेतली जाते, कारण बिस्किटमध्ये गुळाचा एकही खडा राहता कामा नये. म्हणजे बारीक जरी खडे असतील ना, शाबूसारखे, तोसुद्धा खडा बिस्किटमध्ये चालत नाही. त्यामुळं अशी ही पावडर जरी असली तरी पूर्ण बारीक पीठ त्याचं करून घ्यावं लागतं. 1 किलोसाठी अर्धा किलो गूळ पावडर वापरायची आहे. घरातला जो म्हणजे स्वयंपाकामध्ये जो आपण गूळ वापरतो ना, तो गूळ इथं बिस्किटला चालत नाही. तुम्ही जर घरी बिस्किट खायला बनवणार असाल तर वापरू शकता, कारण बिस्किट दिसायला चांगलं दिसत नाही. शिवाय बिस्किट जास्त वेळ बेक करावी लागतात. बिस्किटला पाहिजे तसं फिनिशिंग येत नाही आणि बिस्किट मऊसुद्धा राहतं. जो स्वयंपाकाचा गूळ असतो ना, तो जर वापरला तर. बरेच जण माझ्याकडून तो गूळ वापरून बिस्किटं करून नेतात, पण एवढी क्वालिटी त्याची होत नाही. हे बघा, पीठ एकदम असं सुटसुटीत गुळाचं झालेलं आहे. असं पीठ याचं बनवावं लागतं. बरेच जण काय करतात की दुधामध्ये गूळ पूर्ण वितळतात आणि म्हणजे स्वतःच्या घरात ते करतात आणि माझ्याकडे फक्त ते गूळ मिक्स केलेलं दूध घेऊन येतात ते पिठामध्ये घालण्यासाठी. पण अजिबात त्याची क्वालिटी होत नाही. जर कधी योग आला तर मी ती बिस्किटंसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. यामध्ये जे आपण पीठ वापरणार आहे ते घरचं आहे, म्हणजे दळून आणलेलं गिरणीतून आहे, विकतचं नाही. इथं तुम्ही विकतचं पीठसुद्धा वापरू शकता. जो पोळी आटा मिळतो ना मार्केटमध्ये, त्याची बिस्किटंसुद्धा खूप छान होतात. त्याचा जरी वापर केला असा इथं तरीसुद्धा चालतं. आणि जर तुम्हाला घरातल्याच पिठाची बनवायची असतील, जे आपण चपातीसाठी पोळीसाठी वापरतो ना, त्या पिठाची जर बिस्किट बनवायची असतील तर त्याची बनवू शकता. पण एवढी क्वालिटी होत नाही. जे आपण स्पेशल बिस्किटासाठी दळून आणतो ना, तशी क्वालिटी होत नाही. त्यासाठी स्पेशलच पीठ दळावं लागतं. थोडंसं गर्भ थोडंसं जाड पीठ इथं लागतं. त्यातील कोंडासुद्धा सगळा काढून घ्यायचा आहे. जाड पीठ जर दळून आणलं तर त्यात भरपूर कोंडा पडतो. तो कोंडा साईडला काढून घ्यायचा आहे. 1 किलोसाठी अमोनिया पावडर 2 चमचे म्हणजे 10 ग्रॅम, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा 1 चमचा म्हणजे 5 ग्रॅम इथं वापरायचं आहे. यामध्ये आवडीनुसार सुंठपूड, वेलची, जायफळ, बडीशेप एवढं सगळं वापरू शकता फ्लेवरसाठी. शिवाय ही बिस्किटं जी गुळातील आहे ना, ती बिस्किट आपण मैद्याचीसुद्धा बनवू शकतो. इथं आपण अर्धा किलो मैदा, अर्धा किलो गव्हाचं पीठ याचासुद्धा वापर केला तरीसुद्धा चालतं. आता ही बिस्किट आपण बनवणार आहे पूर्णपणे गव्हाच्या पिठाची. यामध्ये 1 किलोसाठी 300 ग्रॅम तूप घालायचं आहे. 300 ऐवजी तुम्ही 400 ग्रॅम तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालतं, कारण इथं गव्हाचं पीठ आहे. गव्हाच्या पिठामध्ये भरपूर मटेरियल बसतं. गूळ आपण
500 ग्रॅम घातलेला आहे, तिथं तुम्ही 600 ग्रॅम गूळ केला तरीसुद्धा चालतं. गोड जर तुम्हाला जास्त हवं असेल तर इथं तुम्ही 600 ग्रॅम गूळ करू शकता. आता हे जे मिश्रण आहे ते नेहमीप्रमाणे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. जर समजा आपल्याकडे मिक्सर असता तर हे मटेरियल सगळं आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं असतं आणि सुरुवातीला हे मिश्रण सगळं आपण करून घेतलं असतं. आता यामध्ये दूध घालायचं आहे. दूध विकतचं चालतं, रूम टेम्परेचरचं, फक्त फ्रीजमधलं नको. त्यानंतर म्हैशीचं चालतं, गाईचं चालतं, कारण दूध हे असलंच पाहिजे, तसलंच पाहिजे अजिबात काहीसुद्धा नाही. कारण दूध मिळणं खूप अवघड झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी. त्यामुळं दूध हे विकतचं वापरतात, ज्या पिशव्या मिळतात ना ते दूधसुद्धा चालतं. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. जी माझ्याकडे मजुरीला बिस्किट येतात ना ते सुद्धा दूध घेऊन येतात पिशवीतलंच. यामध्ये आपण बटरचा वापर करू शकतो, डालड्याचा वापर करू शकतो. त्यानंतर इथं आपण दुधाऐवजी आपण मिल्क पावडरीचा वापर करतो. एका ताईंनी कमेंट केलेली आहे की दूध नाही वापरलं तर चालेल का, पाणी वापरलं तर चालेल का. पण काय आहे माहिती आहे का, पाण्याची टेस्ट आणि दुधाची टेस्ट खूप फरक आहे. तुम्हाला जर टेस्टी बिस्किट बनवायची असतील तर दुधाचा वापर करणं गरजेचं आहे. पाण्यामध्ये चालतं, काही प्रॉब्लेम नाही, पण चवीला चांगली बिस्किट एवढी लागत नाहीत. तुपानं जेवढी खमंग बिस्किटं लागतात ना तेवढी बिस्किटं डालड्याने लागत नाही. तुपापेक्षा डालड्याची बिस्किटं जास्त क्रिस्पी होतात, पण तुपासारखा त्याला फ्लेवर येत नाही. तसंच आहे, तुम्ही पाण्यामध्ये जरी म्हणजे पीठ जर मळलं तर त्याला एवढी टेस्ट लागणार नाही. तुम्ही यामध्ये मिल्क पावडरचा वापर करू शकता. 20-25 ग्रॅम यामध्ये मिल्क पावडर वापरायची आणि पाणी घातलं तरीसुद्धा चालतं. म्हणजे बरेचसेच ऑप्शन आहेत. आपण कुठल्या पद्धतीनं बिस्किट बनवणार हे स्वतःवर डिपेंड आहे. मी घरगुती बिस्किटं बनवते, त्यामुळं मी घरगुती मटेरियलचा वापर करते. जे बेकरी प्रोडक्ट आहेत ना त्यामध्ये कमी खर्चामध्ये बिस्किटं बनवण्यासाठी किंवा बऱ्याचशाच त्याच्या रेसिपी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. हीच गुळातली बिस्किट आपण अनेक प्रकारे बनवू शकतो. 1 किलोसाठी अर्धा लिटर एवढं दूध लागतं गव्हाच्या पिठासाठी. आता हे मिश्रण सगळं एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे. हे पीठ थोडं जास्तच मऊ करायचं. गुळामुळं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे बघा, गुळामुळं पीठ थोडं कठीणच होतं, लगेच होतं सुरुवातीला मऊ आणि 5 मिनटानंतर त्याला एकदम दाटसरपणा येतो आणि पीठ कठीण होतं. त्यामुळं काय होतं, गोळे करायला वेळ लागतो. शिवाय जेव्हा आपण प्रेस करतो ना तेव्हा बिस्किट थोडं साईडनं कट होतं. त्यामुळं सुरुवातीलाच पीठ हे थोडं जास्तच मऊ करायचं. जसजसा मला वेळ मिळेल तसतसे तुम्हाला गुळाच्या बिस्किटाच्या वेगवेगळ्या रेसिपी दाखवते तुम्हाला. म्हणजे मैद्यापासून गुळाची बिस्किट कशी बनवायची त्याचं प्रमाण सांगते तुम्हाला. आता मैद्यासाठी जे प्रमाण आहे ते प्रमाण म्हणजे दुधाचं असू दे, तुपाचं असू दे, तिथं आपण कमी प्रमाण थोडं केलं तरीसुद्धा चालतं. कारण मैदा हा एकदम मऊ लुसलुशीत असतो गव्हाच्या पिठापेक्षा. फक्त गव्हाच्या पिठालाच ना सगळं प्रमाण एक्स्ट्रा लागतं, ते कमी प्रमाणात अजिबात होत नाही. जर तुम्ही कमी प्रमाण जर घातलं ना एकतर बिस्किटं कठीण होणार, नसेल तर क्रिस्पी जास्त होणार नाहीत किंवा दिसायला व्यवस्थित दिसणार नाहीत. आणि यामध्ये जेवढं मटेरियल घालून आपण तेवढं मटेरियल यामध्ये खपतं. यामध्ये आपण सगळ्या प्रकारच्या ड्रायफ्रूट घालू शकतो, सगळ्या प्रकारच्या. फक्त मनुके घालायचे नाहीत आणि चेरी घालायची नाही यामध्ये, बाकी सगळे ड्रायफ्रूट यामध्ये चालतात. ही जर गुळातील तुम्ही बिस्किटं खाल्लीत ना दुसरी कुठलीही बिस्किटं तुम्ही कधीही खाणार नाही, इतकी टेस्टी ही बिस्किटं लागतात. नॅचरलपणे यामध्ये चॉकलेट फ्लेवर येतो, कारण आपण यामध्ये सेंद्रिय गूळ वापरलेला आहे. त्यामुळं याला पूर्णपणे चॉकलेट फ्लेवर येतो.
या पिठाचे आता रोल बनवून घ्यायचे आणि गोळेसुद्धा बनवायचे आहेत. गोळे पिठाचे बनवणे खूप मोठी गोष्ट आहे बरं का. तुम्हाला जरी सहज हा गोळा वाटत असेल, पण तो गोळा कसा करायचा याचंसुद्धा टॅलेंट आहे बरं का. हा गोळा पोकळ करून चालत नाही, तर चांगला प्रेस करून हा गोळा बनवायचा आहे, तरच त्याचं बिस्किट गोल तयार होतं आणि चांगलं तयार होतं. त्यामुळंच याची मळणी आणि गोळ्याचं फिनिशिंग तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला वाटत असेल की आपण नाही का चपातीचा गोळा बनवतो सहज, किंवा एखादा दुसरा कुठला तरी गोळा बनवतो पिठाचा, तसं अजिबात नाही. गोळा बनवणं ही सगळ्यात मोठी प्रोसेस याची आहे असं पण मी म्हणू शकते. जेव्हा हे आपल्या हातातून प्रत्यक्षात जातं ना, तेव्हा ते लक्षात येतं की गोळा बनवणं किती महत्त्वाचं आहे ते. आणि याला प्रेस करणंसुद्धा, सहज मी वाटीनं प्रेस करते हे तुम्हाला दिसतं, पण तसं नाही. ते माझ्या हातात बसलेलं आहे, त्यामुळं तुम्हाला ते सहज वाटत आहे. पण जेव्हा एखादी व्यक्ती नवीन येईल आणि ती जर प्रेस करायला जाईल ना, अजिबात व्यवस्थित प्रेस होत नाही. थोडंसं वाकडं तिकडं होतं. म्हणजे आमचं पण एखादं बिस्किट आमच्या हातून होतं वाकडं तिकडं, पण इतकी होत नाहीत. जेवढं आम्हाला जमतं ना हाताने चांगलं बनवायला, तितकं आम्ही हाताने चांगलं बनवायचा प्रयत्न करतो. ट्रेमध्ये असे गोळे थोडे लांब लांबच ठेवावे लागतात, म्हणजे जी गरम हवा आहे ना ती सगळ्या बिस्किटला लागली पाहिजे. किंवा बिस्किट जेव्हा फुलतं ना, तेव्हा बिस्किट एकमेकाला जर चिकटलं तर बिस्किट काढत्या वेळेस ते तुटल्यासारखं पूर्ण दिसतं, त्याला गोल आकार येत नाही. त्यामुळं गोळे असे लांब लांबच ठेवावे लागतात. शिवाय तुम्हाला जर एका ट्रेमध्ये 20 गोळे ठेवायचे असतील तर बरोबर 120 गोळे तयार झाले पाहिजेत. ते तुमच्या हातात बसलं पाहिजे. 25 गोळे ठेवायचे असतील तर 150 गोळे हे तयार झाले पाहिजेत. जसजसं ही बिस्किट आपण बनवत जाऊ ना, तसतसं हे सगळं आपल्या हातात बसतं आणि काम सोपं वाटतं. या ज्या सगळ्या प्रोसेस आहे ना त्या मी हातानं करते ना, इथं मशिनरीसुद्धा आहेत. मशिनरींचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. ॲटोमॅटिक कुकीज मशीन आहेत, त्यामध्ये फक्त मिक्सरवरती पीठ मळायचं, त्यामध्ये घालायचं आणि त्याचे वेगवेगळ्या आकारामध्ये बिस्किट तयार होतात. आता हे सगळं आम्ही हातानेच करतो. 160 ओव्हनचं टेम्परेचर ठेवायचं आहे. ओव्हनमध्ये जेव्हा आपण ट्रे घालतो ना, तेव्हा दरवाजा वगैरे उघडला जातो, ते ट्रे घालण्यात वेळ जातो. त्यावेळेला बघा त्याचं जे टेम्परेचर आहे ना ते पूर्णपणे कमी येतं आणि सुरुवातीला कमी येतं 5 मिनटं, आणि नंतर 5 मिनटानंतर ओव्हन सुरू केल्याच्या नंतर हळूहळू वाढत जातं. 160 त्याचं टेम्परेचर आल्यानंतर 20 मिनटाचं टायमर लावायचं आणि बिस्किट आपण काढून घ्यायचे आहेत. आणि अशी बघा मस्त क्रिस्पी दिसायला एकदम अशी ब्राऊन कलरमध्ये तीळ लावलेली बिस्किट आपली तयार झालेली आहेत. तीळच्या ठिकाणी तुम्ही ओट्स लावू शकता, वरून ड्रायफ्रूट लावू शकता. बारीक बारीक करून जरी ड्रायफ्रूट लावले तरीसुद्धा चालतं, पण राहत नाही, निघून जातात. हे तीळसुद्धा थोडेफार का असे ना निघून पडतातच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.